नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी मुद्दाम मतदान संपल्यानंतर पुढचे साधारण 3 दिवस किंवा 2च दिवस म्हटलं पाहिजे, 21 आणि 22, कारण 23ला सकाळपासून मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यामुळे त्या दिवशी पासून राजकारण बदलायला सुरुवात होईल. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की 23 नोव्हेंबर नंतरची गोष्ट अशी एक मी काही 2-3 व्हिडिओ बनवलेत आणि ती एक मालिका ही 23चे निकाल लागेपर्यंत मला 2-4 माझ्या डोक्यात ज्या कल्पना चालू आहेत त्या तुमच्या समोर मांडायच्या आहेत. आणि त्याच्यातली एक कल्पना अशी आहे की या निकालानंतर कुठले दोन पक्ष एकत्र येतील किंवा एकमेकात विलीन होतील, हा सुद्धा आज मतमोजणी होण्यापूर्वीचा एक महत्वाचा विषय आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून त्याचा उहापोह जर माध्यमामध्ये इतर कुठेही होत नसेल तर तो विषय राजकारण सामान्य माणसाला समजण्यासाठी चर्चेला गेला पाहिजे, असं मला अगत्याने वाटतं. तुम्हाला माहिती आहे की साधारणतः महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष होता आणि त्याच्या भोवती इतर लहान मोठे अनेक पक्ष होते. शेतकरी कामगार पक्ष होता, प्रजा समाजवादी पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, व कम्युनिस्ट पक्ष दुभंगला आणि मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट असे दोन पक्ष झाले. त्याखेरीज जनसंघ होता, ज्याचा पुढे भारतीय जनता पक्ष झाला. 1966 नंतर शिवसेना अस्तित्वात आली, तो एक पक्ष तयार झाला. असे पण हे सगळे पक्ष हे काँग्रेसची टक्कर देऊ शकणारे किंवा काँग्रेसला हरवू शकणारे पक्ष अशी कधी गणना होत नव्हती. महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी अशा सगळ्या बिगर काँग्रेस पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती नावाची एक मोठी आघाडी बनवली होती आणि महाराष्ट्राची स्थापना झाली. गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून जे द्विभाषिक नावाचं एक राज्य, मुंबई राज्य होतं, ते संपलं आणि पुढल्या काळात परत एकदा काँग्रेसचं एकछत्री कारभार सुरू झाला आणि तो तब्बल 1994-95 पर्यंत चालू राहिला. याचं कारण काँग्रेस हा इतका बलवान, जुना आणि सुसंघटित पक्ष होता की त्याला हरवणारा कुठलाही पक्ष नव्हता. हे सगळे पक्ष म्हणजे 200 काय मला वाटते 250च्या आसपास आमदार होते, त्यानंतर ते 288 पर्यंत गेले. पण या सगळ्या पक्षांमध्ये कधीही काँग्रेसला हरवण्याची ताकद नव्हती. एकच अपवाद होता, तो म्हणजे 1978च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष दुभंगला. अर्थात तो आधी सुद्धा दुभंगला होता, पण तरीही सगळी ताकद इंदिराजींबरोबर गेली आणि दुसरा काँग्रेस पक्ष खोटा ठरला 70-71 मध्ये. पण 78 मध्ये परत एकदा इंदिराजींमुळे काँग्रेस तुटली, दुभंगली आणि जे दोन पक्ष झाले होते त्यांना एकत्रित जितकी मतं आणि जागा मिळवता आल्या तेवढ्या सुद्धा विरोधी पक्षांना बेरीज करून मिळवता आल्या नाहीत. आणि म्हणूनच काँग्रेस हा स्ट्रॉंग पक्ष होता. पुढे शरद पवार जे वेगळे झाले होते ते परत गेले, परत एकदा काँग्रेस पक्ष स्ट्रॉंग झाला. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप हे एकत्र आले आणि त्यांनी जे आव्हान काँग्रेस समोर उभं केलं ते महाराष्ट्राच्या राजकीय किंवा निवडणुकीच्या इतिहासातलं पहिलं आव्हान होतं. आणि त्यामुळे राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्रात काँग्रेस समोर एक नवीन मोठं आव्हान घेऊन आलं आणि जवळपास महाराष्ट्राचं राजकारण हे दोन पक्षांमध्ये विभागलं गेलं. एका बाजूला अखंड काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस आघाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप असे दोन हिंदुत्ववादी पक्ष, अशी विभागणी होती. आणि 90 पासून आता आपण बघितलं तर जवळजवळ असं म्हणू की 34 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे चार पक्षांमध्ये विभागलं गेलं.
आणि हीच गोष्ट काहीशी उत्तर प्रदेशात त्याच कालखंडात होती. काँग्रेस, समाजवादी, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असे 4 पक्ष होते. महाराष्ट्रात सुद्धा नेमकी तीच अवस्था होती. आणि त्यामुळे कुठलाही पक्ष 35-40% जात नाही तोपर्यंत त्याला स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य असतं. जे उत्तर प्रदेशात होतं तेच महाराष्ट्रात होतं. पण उत्तर प्रदेशामध्ये एक गोष्ट होती की 30% जाऊन सुद्धा समाजवादी पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, बहुजन समाज पक्ष असेल, यांनी बहुमताचा स्वबळावर आकडा पूर्ण केलेला आहे कधी ना कधी. 2014 नंतरच्या निवडणुका या त्याला अपवाद आहेत, कारण मोदी युग सुरू झालं होतं. आणि म्हणून महाराष्ट्र जो 4 पक्षामध्ये विभागला गेला होता त्याला 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी जो धक्का दिला, त्यातून महाराष्ट्रात 4चे 6 प्रमुख पक्ष झाले. दरम्यानच्या काळात 2014 पासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष होता. काँग्रेस ती जागा गमावून बसली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष झाला, पण निर्विवाद बहुमत मिळू शकेल एवढा झाला नाही. कारण जे राजकारण 2 काँग्रेस आणि शिवसेना भाजप यांच्यात विभागलं गेलेलं होतं, ते 2 शिवसेना, 2 काँग्रेस आणि काय म्हणतात ते 2 एनसीपी, भाजप आणि काँग्रेस अशा 6 प्रमुख पक्षात विभागलं गेलं. बाकी चिरकुट लहान मोठे पक्ष खूप आहेत. आणि म्हणून आत्ताच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की या सगळा जे काय रोंबाट झालेला आहे, सगळा एक पोरखेळ होऊन बसलेला आहे निवडणुकीच्या राजकारणाचा, त्याला लोक सुद्धा गेल्या 5 वर्षात कंटाळलेले आहेत. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निदान महाराष्ट्रापुरतं तरी हे अर्धा डझन पक्ष आहेत, 6 पक्ष आहेत, यातले 2 पक्ष 3 पक्ष कमी व्हायला पाहिजेत आणि निवडणूक परत एकदा किंवा राजकारण परत एकदा कमीत कमी 2 किंवा 3 पक्षात विभागलं जावं, यासाठी मतदार हा प्रयत्न करील. याविषयी माझ्या मनात शंका नाहीये. आणि खरंच तसं झालं तर एक गोष्ट साफ आहे की हे पक्ष एकमेकात विलीन होऊन कमी झाले पाहिजेत किंवा एखाद दुसऱ्या पक्षाने आपला गाशा तरी गुंडाळला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष होता त्याला फारसा प्रतिसाद मतदारांकडून मिळाला नाही. पण उरलेले जे 5 पक्ष आहेत, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, या 5 नेत्यांचे जे पक्ष आहेत ते मात्र टिकून राहिलेले आहेत. पण त्यांचीही कसोटी येत्या निवडणुकीत लागणार आहे. आणि त्यामुळे लोकसभेत बारगळलेल्या अजितदादांना नवीन जीवदान मिळतंय का, की पुढल्या काळात आपण स्वयंभूरित्या पक्ष उभा करू शकत नाही किंवा महाराष्ट्रभर आपलं नेतृत्व पोहोचू शकत नाही, म्हणून अजितदादा काकांच्या आश्रयाला जातील का असं म्हटलं जात आहे. आणि दुसरीकडे सत्तेसाठी असूसलेले उद्धव ठाकरे यांना सत्तेशिवाय राहता येत नाही अशी मानसिकता आहे, म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेत. आणि मुख्यमंत्री पद दूर, दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचाही पक्ष होऊ शकले नाही, तर मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो. मित्रांनो, एक गोष्ट असते, पक्ष फुटतात आणि स्वयंभू होतात, यात काही गैरलागू असं मी मानत नाही. तमिळनाडूमध्ये 90च्या दशकामध्ये, 80-90च्या दशकामध्ये द्रमुक विरुद्ध काँग्रेस अशी विभागणी होती. पण द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षात फुटला आणि काँग्रेसकडे राज्यामध्ये कुठलंही समर्थ नेतृत्व नसल्यामुळे पुढल्या काळात काँग्रेसची म्हणजे द्रमुक विरोधी राजकारणाची सगळी काय म्हणतात सूत्र किंवा जागा होती ती अण्णा द्रमुक या द्रमुक मधूनच फुटलेल्या पक्षाने व्यापली. आणि त्यामुळे तमिळनाडूचं राजकारण पूर्णपणे
अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षात विभागलं गेलं. बाकीचे छोटे मोठे किंवा तिथे खुरडत खुरडत चालणारे राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस यांना सुद्धा एक तर या द्रविड पक्षामध्ये किंवा त्या द्रविड पक्षामध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तसं होऊ शकलं नाही. याचं कारण असं की जसा तमिळनाडूतून काँग्रेस पक्ष नामशेष झाला किंवा संपूर्णपणे परावलंबी झाला, तशी परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती. शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडला तरी त्यांच्याशिवाय आणि तसा तगडा नेता कोणीही नसताना पाळमुळं रुजवलेला काँग्रेस पक्ष हा आपला टिकाव धरून राहिलेला आहे. कारण त्याचा एक पक्का मतदार आहे, एक व्होट बँक आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्ष टिकणार आहे. शरद पवारांचा पक्ष फुटला तरी त्यालाही पवारांना मानणारा किंवा पवार घराणं किंवा अजितदादांना मानणारा जे जे काही पॉकेट्स आहेत ते मिळून त्यांचा पक्ष होतो. भाजप हा एक असा राष्ट्रीय पक्ष आहे की त्याचा राज्यातला नेता महत्वाचा नाही, त्यापेक्षा राष्ट्रीय नेतृत्व आणि विचारधारा या आधारावर चालणारा असल्यामुळे तो मोठा पक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण भाजपला मोठा करून गेलं तरी आजही भाजपच्या भोवती फिरणारं राजकारण अशी परिस्थिती नाहीये जशी साधारण 15-20 वर्षापूर्वी पर्यंत, 30 वर्षापूर्वी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भोवती फिरणारं राजकारण अशी परिस्थिती होती. म्हणजे काँग्रेस हा फक्त मोठा पक्ष नव्हता, तो काँग्रेस हाच केंद्रबिंदू होता. त्यानंतरच्या काळात हळूहळू काँग्रेस खंगली, दुर्बळ होत गेली आणि भाजप हा एक नंबरचा पक्ष झाला तरी भाजप महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू झालेला नाही. सलग 10 वर्ष भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून राजकारण केलंय, पण अजूनही भाजपला केंद्रबिंदू होता आलं नाही. कारण भाजपला टक्कर देऊ शकेल असा कुठलाही पक्ष उभा राहिलेला नाही किंवा काँग्रेसला कितीही प्रयास करून नव्याने संजीवनी मिळू शकलेली नाही. आणि हे जर व्हायचं असेल तर महाराष्ट्राचं राजकारण परत एकदा 2 किंवा 3 पक्षांपर्यंत मर्यादित करणं हे मतदाराला अपरिहार्य वाटतंय. आणि त्यातूनच मला असं वाटतं की आत्ता मतदान, मी बोलतोय त्या दिवशी मतदान चालू आहे, या मतदानातून मतदार महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनावश्यक वाढलेलं तण वाढलं म्हणावं अशा पक्षांना उपटून टाकत महाराष्ट्राचं राजकारण फार फार तर 3 किंवा 4 पक्षांपर्यंत मर्यादित व्हावं यासाठी कौल देणार आहे. आणि तसा कौल आला की आम्हाला 6 पक्ष नको, तुम्ही एकमेकात विलीन व्हा, जे काय करायचं ते करा, पण महाराष्ट्रात जागा फार फार तर 3 किंवा 4 पक्षांना आहे. बाकीचे लहान मोठे पक्ष 2-4-10 मतदारसंघापुरते मर्यादित राहतील. पण राज्यव्यापी राजकारण ज्यांना करायचंय त्यांनी एकमेकाशी हात मिळवून एकमेकामध्ये विसर्जित होऊन विलीन होऊन महाराष्ट्राचं राजकारण हे त्रिकोणी किंवा चौकोनी करावं असा कौल महाराष्ट्राचा मतदार ह्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या मतदानातून देईल अशी माझी तरी अपेक्षा आहे. किती खरी ठरते ही आपल्याला 23च्या निकालानंतर संध्याकाळपर्यंत कळेल. पण मग माझी अपेक्षा जी आहे किंवा माझ्या डोक्यात जी कल्पना आहे की राजकारण 3 किंवा 4 पक्षांपर्यंत मर्यादित व्हायचं, तर मग फुटलेले जे 2 पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जे 2-2 गट तयार झालेले आहेत, जे स्वतःला स्वतंत्र प्रादेशिक पक्ष म्हणून घेतात, अजितदादांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उबाठा शिवसेना हे मुळात शिवसेनेच्या दुभंगातून निर्माण झालेले 2 पक्ष आहेत. त्यांच्या वैचारिक भूमिका, विचारधारा किंचितही वेगळ्या नाही. फक्त नेत्यांच्या अहंकारामुळे किंवा नेत्यांच्या सत्ता लालसेमुळे हे 2चे 4 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे एकमेकात विलीन होऊन पक्षांची संख्या कमी करावी अशी मतदाराची अपेक्षा असेल आणि त्याला जर आपण मान्यता द्यावं असं यापैकी 4 पक्षांच्या नेत्यांना वाटत असेल
तर ते एकमेकात विलीन होऊन आपली विभागलेली ताकद एकत्र करू शकतात. म्हणजे त्यांनी आघाडी करणं असं होत नाही. मी त्याला आघाडी म्हणत नाहीये, मी त्यांनी एकमेकात विलीन होणं. तुम्हाला आठवत असेल, गेल्या एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक चालू असताना शरद पवारांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, नजीकच्या काळात देशाचं राजकारण अशा दिशेने जाणार आहे की त्यात अनेक लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. यापूर्वी असं अनेकदा झालेलं आहे. खुद्द शरद पवारांनी 1986च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपला जो वेगळा समांतर किंवा समाजवादी काँग्रेस पक्ष होता, तो राजीव गांधी यांच्या मूळ काँग्रेस पक्षामध्ये विलीन करून टाकला होता. आणि त्यामुळे असं होतच नाही, होणारच नाही, अशा कल्पनेत भ्रमात कोणी राहू नये. राजकारणात नेते तत्वज्ञानाच्या गोष्टी, विचारधारेच्या गोष्टी लोकांना झुलवण्यासाठी बोलत असतात. पण जिथे त्यांचा स्वार्थ साधला जाणार असेल, त्यांचा मतलब असेल, तिथे ते बेधडक उठतात आणि दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात. फार पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं, प्रजापक्ष होता. आम्ही शाळकरी वयात होतो तेव्हा आचार्य कृपलानी यांचा प्रजापक्ष होता. तर जयप्रकाश तुमचे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा समाजवादी पक्ष होता. या दोघांनी एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्ष काढला. पुढे त्यांच्यात फाटाफूट झाली आणि प्रजा समाजवादी पक्ष वेगळा राहिला आणि लोहिया वगैरे मंडळींनी एक स्वतंत्रपणे लिमय, मधु लिमय वगैरे यांनी संयुक्त समाजवादी पक्ष केला. त्यांची वारंवार परत प्रजा समाजवादी आणि समाजवादी एकत्र येऊन एकच समाजवादी पक्ष झाला. पुढे ते एकत्र येऊन जनता पक्ष, जनता दल असे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे पक्ष एकमेकात विलीन होत नाही, हे सगळं स्वप्नरंजन आहे असं म्हणायचं कारण नाही. ज्या वेळेला जनता तुम्हाला प्रतिसाद देताना त्यातून काही संकेत देत असेल, ते संकेत घेणारे नेते असतात, तेव्हा ते भविष्याकडे लक्ष देऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यापेक्षा एकमेकात तडजोडी करून एकमेकाशी विलीन होतात. फार काळ टिकले नाही तर फुटतात सुद्धा. समाजवादी पक्ष असा पक्ष आहे की तो कमीत कमी 25-26 वेळाला त्याचे तुकडे झालेत, परत एकत्र आलेत वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा की आगामी विधानसभा निवडणूक जी आहे, या निवडणुकीमध्ये मतदार 6 पक्षांना आम्ही मतं देऊ शकत नाही आणि 6 पक्षांची कडबोळी आम्हाला नको आहेत. कारण निकाल लागले की यातले नेते आपल्याला पाहिजे ती मनमानी करतात आणि इकडचे तिकडे जातात, हे थांबलं पाहिजे असा संकेत मतदार या आज होणाऱ्या मतदानातून देईल. आणि तो जर दिला गेला तर मग 6 पक्षांपैकी 4 किंवा 3 पक्ष ठेवायचे, तर कुठल्या ना कुठल्या पक्षांना, फुटलेल्या गटांना एकत्र येऊन भविष्याला सामोरं जावं लागेल. अर्थात एकत्र येण्याची एक गंमत असते. अण्णा द्रमुकचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. अण्णा द्रमुक सुद्धा एम.जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर फुटलेला पक्ष होता. तो सत्तेतला पक्ष होता. द्रमुक विरोधात बसलेला होता. अशा वेळेला एम.जी. रामचंद्रन यांचे निकटवर्ती असलेल्या काही दरबारी नेत्यांनी पुढे येऊन त्यांच्या पक्षात 2 नंबरचा लोकप्रिय असलेल्या नेत्या जयललिता यांना खड्यासारखं बाजूला केलं आणि एम.जी. रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी देवी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. पण नंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जानकी यांच्या अण्णा द्रमुकचा फज्जा उडाला आणि जयललिता यांचाच पक्ष त्यांच्यापेक्षा अधिक आमदार निवडून आणू शकला, विरोधी पक्ष बनला. जयललिता विरोधी नेत्या झाल्या होत्या आणि तेव्हा राजकारणात नसलेल्या जानकी देवी यांना कंटाळा आला. त्यांनी सरळ सरळ आपला पक्ष जयललितांना देऊन टाकला होता. त्याचीच पुनरावृत्ती आंध्रमध्ये लक्ष्मी पार्वती या एन.टी. रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नीकडून झाली होती असं मला आठवतं. त्यांनीही फुटलेल्या तेलगू देशम पक्षाचं, आपल्या दिवंगत पतीचं वारसा चालवण्याचा काही काळ प्रयत्न केला आणि शेवटी त्या राजकारणातून बाजूला झाल्या आणि तेलगू देशम अख्खाच्या अख्खा
रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागला, तेव्हा पक्षांनी फुटणं आणि परत पक्षांनी एकमेकात विलीन होणं यात नाविन्यपूर्ण असं काहीच नाहीये. आणि असं जर होणार असेल तर मग मतदार त्यासाठी कल देत असतो, कौल देत असतो. मला असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीतून असाच काहीसा कौल मतदारांनी दिला तर कदाचित अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊन आपली ताकद अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतील. उद्धव ठाकरे हे अत्यंत अहंकारी व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर कितपत जाऊ शकतील याची मला शंका आहे. कारण माझा अंदाज जो आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांना आधीच पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार, अगदी 30-35 आमदार जरी एकनाथ शिंदे निवडून आणू शकले आणि त्याच्यापेक्षा खूप कमी आमदार उद्धव ठाकरे यांचे आले तर उद्धव ठाकरे यांना अनेक जण सोडून जातील, पण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना शरण जातील अशी शक्यता कमी आहे. कदाचित उद्धव ठाकरे आपला उरला सुरला पक्ष राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षात विलीन करतील. कदाचित अजितदादा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आघाडीला आव्हान देणारी एक बिगर काँग्रेस ताकद सुद्धा निर्माण करू शकतील. पण एक गोष्ट साफ आहे, एक गोष्ट पुढच्या म्हणजे 29 सालच्या किंवा त्या आधी आल्या मध्यावधी तर लोक पुढल्या लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका येण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रमुख 6 दिसणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या कमी होईल आणि कदाचित ती 3 झालेली असेल किंवा 4 झालेली असेल. हा माझा अंदाज आहे. आवडलं तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.